आणि ते दिसून सुद्धा ते म्हणतात आम्ही धर्माने आमची प्रगती करतो. आणि मग सोड आरक्षण आणि नुसतं धर्म घेऊन पुढे चाल आम्हाला आरक्षण दे. आणि मी सांगतो, जाहीरपणे सांगतो की आम्हाला या आरक्षणास तुम्ही आरक्षण सोडा आणि 10 वर्ष फक्त आम्हाला आरक्षण द्या. 10 वर्षात मांगाची प्रगती करून दाखवतो आम्ही. आणि त्याच्या पलीकडे तुम्हाला सांगतो की भाजप आणि RSSचे हे सगळे लोक दलाल आहेत. आता मांगाचा प्रत्येक झोपडपट्टीतला माणूस भाजपचा दलाल असू शकतो का? म्हणजे झोपडपट्टीतली माणसं त्याला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे कळत बी नाही. एवढी गरीब माणसं आहेत त्याला म्हणायचं की हे भाजपचा दलाल. मग जर आम्ही सगळे भाजपचे दलाल आहे तर आठवले साहेब मग संजय शिरसाट कोण होणार आहे? आणि मला त्याच्या पलीकडे जाऊन म्हणायचं आहे की RSS आणि भाजपला आम्हाला येऊन सांगावं लागलं की आरक्षणाचं अबकडं करा, वर्गीकरण. आम्हाला सगळे पोलीस पण तसलेच. आणि पोलीस ध्यान ठेवत होते, फोटो काढत होते, म्हणजे बऱ्याच काय भानगडी होते. आपण आम्ही काय स्टंटबाजी केली नाही. मला स्टंटबाजी कधीच आवडत नाही. आपला महत्वाचा मुद्दा सांगतो की ज्या पद्धतीनं बौद्धांनी बांधव म्हणून, बंधू म्हणून आपल्या सोबत